improvement in water and sanitation can control many diseases. So how? So ह्याचा आन्सर आहे की क्लीन वॉटर अँड गुड सॅनिटेशन फॅसिलिटी इज इम्पॉर्टंट फॉर अवर हेल्थ. हा फर्स्ट पॉइंट लिहायचा. मग नेक्स्ट पॉइंट मध्ये लिहायचं की डर्टी वॉटरमुळे काय होतं. ड्यू टू डर्टी वॉटर डिसीजेस लाईक कॉलरा, डायरिया, टायफॉइड, जॉन्डिस, डिसेंट्री स्प्रेड्स. आता हे स्पेलिंग सगळे डिसीजेसचे कठीण आहेत, हे आपल्याला लर्न करायला लागणार. कॉलेरा, डायरिया, टायफॉइड, जॉन्डिस, डिसेंट्री हे काय आहे डर्टी वॉटरमुळे. नंतर काय, इफ सॅनिटेशन इज नॉट प्रॉपर एपिडेमिक्स कॅन स्प्रेड. म्हणजे काय होणार, जर सॅनिटेशन नाहीये, गार्बेज सगळीकडे स्प्रेड आहे, तर मलेरिया, डेंग्यू इत्यादी एपिडेमिक्स कॅन स्प्रेड. सो इफ वॉटर अँड सॅनिटायझेशन इज वेल मेंटेन वी कॅन कंट्रोल मेनी सच डिसीजेस. असं ह्याचं 4 पॉइंट्स मध्ये आन्सर येणार. पहिले काय, पहिले तर लिहायचं क्लीन वॉटर अँड गुड सॅनिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हेल्थ. मग डर्टी वॉटरमुळे कुठले डिसीज होतात ते मेन्शन करायचं. ड्यू टू डर्टी वॉटर मेनी डिसीजेस लाईक कॉलरा, डिसेंट्री, डायरिया, टायफॉइड, जॉन्डिस स्प्रेड. ड्यू टू पुअर सॅनिटेशन मेनी एपिडेमिक्स स्प्रेड like malaria, dengue. So if water is clean, sanitation is well, we can control these diseases will not be spread and we can control them. So this is the ही आपली सिरीज चालू आहे शॉर्ट मध्ये क्वेश्चन आन्सर, शॉर्ट व्हिडिओज क्वेश्चन आन्सरचे फॉर रोल ऑफ द गव्हर्नमेंट इन हेल्थ. हा सिविक्स चॅप्टर आहे क्लास 7 चा. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.